SUVs. आजच्या तारखेला गाडी घ्यायचं म्हटलं तर असं वाटतं की आपल्याकडे SUV सोडून दुसरा कुठला ऑप्शनच नाही आहे. पण समजा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे एक अशी गाडी आहे जी SUVचे सगळे गुण प्लस तुम्हाला शेअर ड्रायव्हिंग प्लेजर डिलिव्हर करू शकते, तर तुम्ही काय म्हणाल? मी आहे तन्मय वाकणकर, स्वागत आहे तुमचं ड्राईव्ह इट टू बिलीव्ह इटला. आणि आज आपल्याबरोबर आहे Volkswagen Virtus. तुम्ही हे शॉर्ट्स एन्जॉय करताना तुम्हाला लक्षात घेईल Volkswagenचे डिझाईन्स आर टाइमलेस. आणि ते का टाइमलेस म्हणतो? तुम्ही बाकीचे कुठलेही मॅन्युफॅक्चर्स घ्या, किया, Hyundai किंवा आपले इंडियन टाटा आणि महिंद्रा पण ते एका ठराविक वेळेनंतर जुने वाटायला लागतात. पण आजही रस्त्यावरती वेंटो पोलो दिसली की इट फिट्स इन. त्याला काही असे मॉडर्न टचेस किंवा जुनी अशी डेटेड गाडी वाटत नाही. अँड दॅट इज Volkswagen डिझाईन फॉर यू. मिनिमल, स्लीक, टाइमलेस. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ते दिसतं. ही गाडी ॲक्च्युली वेंटो आणि जेटा त्या Volkswagenच्या दोन ज्या सेडान होत्या त्यातली मधली आहे. अँड इट टेक्स क्यूज फ्रॉम बोथ ऑफ देम. आणि त्या दोन्ही गाड्या अत्यंत प्रीमियम होत्या. जेटा तर एस्पेशली 30, 32, 35 लाखापर्यंत त्याची. सो इन दॅट सेन्स द Virtus ॲक्च्युली लुक्स व्हेरी ब्युटिफुल. द कलर्स तर ह्याच्यामध्ये माय गुडनेस, देर इज अ येलो, देर इज अ रेड, देर इज अ ब्लू, देर इज अ ब्लॅक. ब्लॅकमध्ये ऑलमोस्ट 2 ते 3 एडिशन्स आहेत. आणि इन दिस कलर ऑल्सो एक सिल्वर विथ दिस ब्लॅक पियानो फिनिश. इट लुक्स सो एलिगंट अँड सो ब्युटिफुल. अँड आय थिंक कधी पण मला ही गाडी रस्त्यावर दिसली, हायवेवर असो किंवा सिटीमध्ये, आय जस्ट फील लाईक स्टेअरिंग ॲट इट. वेन वी कम फ्रॉम द साईड, त्या गाडीचा ड्रायव्हिंग प्लेजर किंवा ड्रायव्हिंगकडे जो इंटेंट आहे तो अजूनच क्लिअर येतो. आय मीन याचा स्टान्स बघा, ती ऑलरेडी अशी एका म्हणजे नुसती स्थिर असताना पण ती हलती असं वाटतं. द स्टान्स इज सो डॅम गुड अँड यू कॅन सी द ग्राउंड क्लिअरन्स, राईट? This is just 7 mm less than the Taygun, and the Taygun is supposed to be a proper SUV. या ग्राउंड क्लिअरन्समुळे आम्ही ऑलमोस्ट अर्धा फुटीचे स्पीड ब्रेकर्स पण क्रॉस केलेत. आणि इनिशियली मला वाटायचं की अरे घासेल, पण नो प्रॉब्लेम ॲट ऑल. इवन विथ अ फुल कार ही गाडी कधीच घासलेली नाही आहे. अँड इवन आफ्टर हॅव्हिंग दॅट काइंड ऑफ ग्राउंड क्लिअरन्स, दिस कार स्टील स्पेल्स आउट परफॉर्मन्स. इट्स मेंट फॉर परफॉर्मन्स. आणि त्याच पद्धतीने Volkswagenचं डिझाईन आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला इकडे Virtus दिसते. राईट डाऊन फ्रॉम द अलॉय डिझाईन्स टू द क्रीसेस टू द वे द बॉडी पॅनल्स हॅव बीन शेप्ड. इज जस्ट ब्युटिफुल. अँड जितकं मी डिझाईनबद्दल बोलू तेवढं कमीच राहील. आणि आता रिअरकडे येता तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. दिस ब्युटिफुल टेल लाईट्स ज्यांना एक असा ब्लॅक्ड आउट फिनिश दिलेला आहे. त्याच्यामुळे गाडीचा लुक, आय मीन दॅट कॉम्बिनेशन ऑफ सिल्वर अँड ब्लॅक, इट्स ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. You've got Virtus writing over here and the main part, the TSI engine which is a turbo engine. 1 लिटरचं इंजिन आहे, पण या इंजिनबद्दल आपण नंतर बोलणार आहे. आपल्याकडे रिव्हर्स पार्किंगचे सेन्सर्स आहेत, प्लस एक रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पण आहे. दिस इज वॉट कम्प्लीट्स द Volkswagen Virtus. ओव्हरऑल आय थिंक यू वुड अग्री विथ मी, दिस इज अ व्हेरी हँडसम जर्मन ऑटोमोबाईल. Now that we've checked out the exteriors, let's go check out the interiors. And just like the Volkswagen's exterior, Volkswagen Virtusचे इंटिरियर्स पण प्रचंड टाइमलेस आहेत. त्याचं चॉईस ऑफ मटेरियल्स अँड कलर्स आर व्हेरी नाईस. आय मीन हे एकदम हार्श नाही आहेत अँड दे आर व्हेरी इझी गोईंग ऑन युअर आईज. मटेरियलची क्वालिटी हार्ड प्लॅस्टिक्सनी सगळी भरलेली आहे, विच विल मीन द ड्युरेबिलिटी इज गुड. यू हॅव गॉट अ बिग इन्फोटेनमेंट सिस्टम विच हॅज गॉट वायरलेस ॲपल CarPlay अँड Android Auto. दिस डिस्प्ले इज व्हेरी इझी आणि एर्गोनॉमिकली एव्हरीथिंग इज एम टुवर्ड्स द ड्रायव्हर, ज्याच्यामुळे खूप इझी ॲक्सेस होतो. तुमच्याकडे एक डिजिटल कॉकपिट आहे. त्या डिजिटल कॉकपिटमधनं तुम्ही जे कस्टमायझेशन पाहिजे ते करू शकता. आणि गाडीच्या ड्रायव्हिंगबाबत तुम्हाला जी काय माहिती लागते ती तुम्हाला या कॉकपिटवरती दिसते. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत टू कीप यू कूल. आय थिंक इट्स अ मस्ट हॅव इन टुडेज क्लायमेट. आपल्याकडे एक सनरूफ पण मिळतं, ज्याच्यामुळे एक लाईट जो आतमध्ये येतो तो एक खूप छान पद्धतीने येतो. तुम्हाला लेदर सीट्स मिळतात विच आर रिअली नाईस टू टच, रिअली नाईस टू फील एज वेल. यू हॅव गॉट 2 USB-C चार्जिंग पोर्ट्स राईट इन द फ्रंट. I think this is another modern touch which they've done. Current who uses USB-A nowadays. You've got a 12-volt charging port as well. Enough storage to keep your bottles. It's got an 8-speaker system which sounds really fantastic. I mean, Volkswagen has taken care of everything. Even बसायच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलात तर मी 6'3" आहे and I can really sit comfortably well here. माझ्या मागे पण एक नॉर्मल ॲव्हरेज साईज इंडियन पण बसू शकतो. So this just gives you a sense of structure and design that Volkswagen uses. And when I'm on the topic of design, I should not miss out. This is one of the safest sedans in the country today. ग्लोबल NCAP मध्ये Volkswagen Virtusला 5 stars मिळालेले आहेत.
5 तास फक्त ॲडल्ट ऑक्युपन्सीला नाही तर चाइल्ड ऑक्युपन्सीला पण. आणि हे आय थिंक एक खूप डिसाइडिंग फॅक्टर होतं. सी यू कॅन ॲक्सेसराइज युअर कार. तुम्ही 360 डिग्री कॅमेरा, लेदर सीट्स, जे काय फीचर्स आहेत ते तुम्ही नंतर लावून घेऊ शकता. बट सेफ्टी यू कॅन नॉट ॲक्सेसराइज. सेफ्टी कम्स फ्रॉम द कार फ्रॉम डे वन, द वे इट इज बीन पुट आउट फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. And I think that is what differentiates the Volkswagen Virtus from all the cars that are available on sale in India today. It is the safest, it is the most brilliantly designed, the engine is fantastic, you've got good economy. अजून क्या पाहिजे? When it comes to the vehicle dynamics, Volkswagen is always known to be a driver's car. And driver's car म्हणजे काय? तर तुमचं स्टिअरिंग, तुमचा कम्फर्ट, तुमचे ब्रेक्स, तुमचं ॲक्सलरेशन इज एव्हरीथिंग इज ऑन पॉईंट. आणि दॅट्स द सेम केस विथ द Volkswagen Virtus. आता 1 लिटर इंजिन म्हटल्यानंतर युजली अशी समज येते की अरे 1 लिटर इंजिन किती पॉवर देणार, पण तसं नाही आहे. दिस गिव्स 110 bhp अँड द वे द टॉर्क इज डिलिवर्ड इन दिस व्हेकल, खरंच म्हणजे ताकदीची कधीच कमी वाटत नाही. म्हणजे याच्याबरोबर जो ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिलेला आहे, दिस इज सो कम्फर्टेबल. इवन आता आम्ही सततच्या स्पीडला आरामात क्रूज करतोय, बट यू कॅन टेक दिस व्हेकल अपवर्ड्स ऑफ 100-120 अँड रिअली एन्जॉय द ड्राईव्ह विथ दिस कार. राईड कम्फर्ट, जे सस्पेन्शन ज्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे, युजली आपण म्हणतो की Volkswagen बरोबर थोडंसं हार्ड किंवा स्टिफ सस्पेन्शन येतं, बट विथ दिस कार इट्स रिअली गुड. म्हणजे आम्ही बऱ्याच कच्च्या रस्त्यावरती पण गेलो, हायवेवरती पण चालवतोय. एव्हरी टाईम द Volkswagen Virtus हॅज सरप्राइज्ड अस. म्हणजे सेडानबरोबर जे एक्सपेक्टेड असतं की आपण जमिनीच्या खूप जवळ असू आणि त्याच्यामुळे जरासं अनकम्फर्टेबल वाटतं, पण नाही. खूप मोठ्यातले मोठे स्पीड ब्रेकर पण खूप इझिली पास होतात. आणि त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही हायवेवर जाता तेव्हा यू गेट टू एन्जॉय द Volkswagen इंजिनिअरिंग. दॅट्स द फन पार्ट अबाउट इट. आणि ऑफकोर्स बिईंग Volkswagen, फिट अँड फिनिश आणि एक अशी एजलेस फ्युचर प्रूफ इंटिरियर क्वालिटी येते. फिट फिनिश जो असतो तो एकदम ऑन पॉईंट असतो, त्याच्यामुळे एक बसल्यानंतर तुम्हाला एक थोडं डोक्यामध्ये प्रीमियमनेसचा फील येतो, एक जर्मन युरोपियन लेवलचा फील येतो. वेन यू कम्पेअर इट टू competitors of say the Korean makers, the Verna, of course it's going to lack in certain features, but what it lacks in features it makes up with driving dynamics, and that is what the Volkswagen is all about. Even हे जे 1 लिटरचं थोडासा एक्झॉस्ट नोट आहे, तो कुणाचा एक थोडा थ्रोटी रॅस्पी असा आहे, ज्याच्यामध्ये चालवायला मजा येते. आय डोंट नो हाऊ दे हॅव मॅनेज टू डू इट, बट इवन दॅट 1 लिटर इज गुड. And if you're someone who's really enthusiastic, who really wants that more power, you can always go for that 1.5 liter engine, which gives 150 bhp, and it's available with that super famous DSG gearbox from Volkswagen. Of course, ती गाडी तुम्हाला पण रिव्ह्यू करून पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि आम्ही ती गाडी पण रिव्ह्यू करतो. But overall, when you talk about the Volkswagen Virtus 1 liter TSI, it gives you the both sides of efficiency and power very balanced. कुठल्याही प्रकारे तुम्हाला कशामध्येही कमी वाटणार नाही आहे. तुम्ही सिटीमध्ये चालवताना या गाडीकडनं 9 ते 11चं फ्यूल एफिशियन्सी एक्सपेक्ट करू शकता, आणि तेच तुम्ही हायवेवरती गेल्यानंतर 18पर्यंत पण आरामात करू शकता. बिकॉज बरेच रील्स पण दिसतात जिथं लोक 20, 22, 24पर्यंत पण ॲव्हरेज काढतात. बट ऑनेस्टली आय फील दॅट्स जस्ट फॉर द रील पार्ट ऑफ इट. On a real world thing, you can definitely expect an 18 kilometers per liter fuel efficiency, and with that I think it makes it a perfect combination of power when you need it and efficiency that is present always. So that's the Volkswagen Virtus. लोक काय म्हणतात किंवा कशाबद्दल बोलतात त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका, because there are a lot of things against Volkswagen that have been said, including that service costs are extremely high, which is not true. Even if you take their service value pack, तुम्हाला 7,000 ते 10,000 रुपये वार्षिक पडेल. आणि बिईंग अ Volkswagen, सर्व्हिस इंटरव्हल्स आर 15,000 किलोमीटर्स, म्हणजे 1 वर्ष किंवा 15,000 किलोमीटर तुमचे होऊ शकतात. अँड युअर सर्व्हिस इंटरव्हल विल फॉल इन Volkswagen's bracket. That just shows the confidence that they have in their engineering. And I think 7,000 to 10,000 a year with their service value pack, of course. त्याची कॉस्ट व्हेरी होते. 4 वर्ष 60,000 किलोमीटर पण आहे, 5 वर्ष 75,000 किलोमीटर पण आहे.
त्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे कन्झ्युमेबल्स, तुमचे पार्ट्स, इवन एअर फिल्टर पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो आय थिंक ओव्हरऑल इट्स अ रिअली गुड बेट फॉर समथिंग दॅट इज कॉस्टिंग बिटवीन 13 lakh rupees on road to say around 17-18 lakh rupees on road. I think the Virtus 1 liter is a fantastic option. चॅनलचं नाव तर आहेच आहे ड्राईव्ह इट टू बिलीव्ह इट, सो आय वुड डेफिनेटली टेल यू टू गो टू युअर नियरेस्ट शोरूम, drive the Volkswagen Virtus, experience the German engineering, and you will definitely enjoy it. You can go to Pashan, Wakad, or even हडपसरमध्ये आता Volkswagenचं शोरूम आलेलं आहे. सो पुण्यामध्ये तुम्ही डेफिनेटली एन्जॉय करू शकता. And leave a comment down below what you thought about the video. Share if you think it's useful. Thank you for watching. My name is Tanmay Wakankar. This is Drive It to Believe It. See you again the next time.